आता बघूयात आजच्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। मी जेलमध्ये होतो आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, लवकरच बरा होऊन मैदानात उतरेल, संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणूक आयोगाचा कारभार हा केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रतीक, खासदार अरविंद सावंतांची निवडणूक आयोगावर टीका। आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ दाखवून दिले होते, सावंतांचं वक्तव्य। अनगरची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे। अनगरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या स्थगितीनंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। तर हायकोर्टाच्या निकालाची प्रत येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती असावी। अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर उज्ज्वला थेटेंची प्रतिक्रिया। राजन पाटलांना आता तिसऱ्यांदा फुगड्या खेळण्याची संधी मिळावी। आमचे अपील कोर्टाने फेटाळले असले तरी आम्ही निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। अनगर नगरपंचायतीच्या स्थगितीवरून उमेश पाटलांची प्रतिक्रिया। ठाकरे सेनेचे उमेदवार संदेश पारकरांनी 30 कोटी आणि नगराध्यक्ष पद मागितलं, नितेश राणेंचा गंभीर आरोप। तर भाजपचे उमेदवार पैशांचं वाटप करत असल्याचाही आरोप उमेदवार संदेश पारकरांनी केला होता। ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांना सत्तेतनं बाहेर ठेवा। जिंतूरमधल्या प्रचार सभेत अर्जुन खोतकरांची नाव न घेता मंत्री मेघना बोर्डीकरांवर टीका। मुंबईतील मालवणीमध्ये घुसखोर राहत असल्याचा मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उल्लेख। मंगलप्रभात लोढांचं मालवणी परिसरातील लोकांबाबतचं हे विधान आता वादात। तर अवैध बांगलादेशींना शोधायचं काम सरकारचं, मात्र धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होतोय। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची लोढांच्या वक्तव्यावर टीका। सध्या मनपा निवडणुकीची सुद्धा रणधुमाळी सुरू झाली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुणे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं। दोन्ही पक्षातील एकेका गटाचं म्हणणं पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत घोषणा होणार। सूत्रांची माहिती, यासाठी वरिष्ठ नेते पुढाकार घेणार असल्याचीही माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी, तर पुढच्या आठवड्यातच शहर भाजपची कोर कमिटी बैठक। तुर्तास ब्रेक लागल्याच्या पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा होणार। बैठकीनंतर कुणाचे पक्षप्रवेश करायचे याचा निर्णय होणार। राज ठाकरे सोबत आल्यानंतर भाजपचा पराभव होणार। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त, तर बिहारनंतर आत्मविश्वास वाढला असेल तर काँग्रेसला वेगळं लढू द्या। राऊतांकडून स्पष्ट, भाजप हाच मुंबईचा खरा शत्रू असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसू नये म्हणून हालचाली सुरू। भाजप शिवसेनेतील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थानी असणार असल्याचीही माहिती। चंद्रपूरच्या मूल शहरामध्ये प्रचार रॅलीत नृत्यांगना गौतमी पाटीलची उपस्थिती। एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो। नागरिकांसह कार्यकर्त्यांची इथे मोठी उपस्थिती। पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीचा घोळ, मनसेकडून या मतदार याद्यांवर आक्षेप घेण्यात आलाय। मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीला 268 मुलं। मनसेचा पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये हा वाद। निवडणुकीवेळी चेकपोस्टवरील ड्युटीमुळे वाशिम रिसोडमधल्या शिक्षकांमध्ये नाराजी। निवडणूक स्थगित झाल्यामुळे शिक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत चेकपोस्टवर तैनात करण्यात आलं। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची यावेळी शिक्षकांची संतप्त प्रतिक्रिया। आशिष शेलारांकडून विजय केनवडेकरांची भेट घेत विचारपूस। केनवडेकरांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचं शेलारांचं वक्तव्य, तर आशिष शेलारांचा मतदारांशी संवाद साधत मालवणमध्ये प्रचार।